नमस्कार. मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच देशासाठी बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांना आज देश आदरांजली वाहत आहे. नवी दिल्लीत राजघाट या गांधीजींच्या समाधीस्थळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख तसंच संरक्षण दल प्रमुखही यावेळी उपस्थित होते. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. बैठकीला 36 विविध पक्षांचे मिळून 52 खासदार उपस्थित होते, असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरळीतपणे चालवण्याच्या दृष्टीनं सहकार्याचं आवाहन यावेळी सरकारतर्फे करण्यात आलं. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये कर्नाटक पदक तालिकेवर आघाडीत असून मणिपूर दुसऱ्या स्थानावर आहे. महाराष्ट्र 12 पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. महाराष्ट्राच्या पदकांमध्ये 3 सुवर्ण, 6 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. कर्नाटकाने 6 सुवर्ण आणि 2 रौप्य तर 1 कांस्य पदक पटकावलं आहे. नवी दिल्लीत मराठी साहित्य संमेलन होणं ही मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नवी दिल्ली इथल्या कार्यालयाचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 227 अंकांनी वधारून 76,760 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 86 अंकांची वाढ नोंदवून 23,249 अंकांवर स्थिरावला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी 7 वाजता. नमस्कार.